संध्याकाळी इथे कार्यक्रम होणार आहे. महाराजांचं समाधीस्थान. शॉट आपला आपापल्या खास मैत्रिणींसाठी टेडी घेताना स्वतः प्रश्न पडेल. संदीप सापडते काय हत्ती द्या दिला हत्ती द्या हत्ती द्या दिला. तर शॉपिंगला आलो आहे आम्ही. अरे भारी वाटायला रे. छान वाटायला. चेअरअप करा त्याला मारा. चल व्यवस्थित मारा. नाव काय तुझं काय? समीर 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 समीर. थोडक्यात चुकला रे. बरोबर चुनाला आले. चला की प्रेम हे आपल्या मनात असतं. प्रशांत पटेलचे प्रेम आपल्याला जरा हातावर दिसणार आहे. तुम्हाला बॉबला टॅटू काढणार आहे ज्याच्यावर खूप प्रेम करतोय. मला दाखवूया आपण की तो त्याचं प्रेम काय आहे, त्याचा जीव काय आहे. तर बघू शकता तुम्ही. सुदीप घ्या की. तर आम्ही देसाई बंधूंच्या स्टोअरमध्ये आहे जिथं आंब्याचे वेगवेगळे प्रकार बनवलेले आहेत. बघू शकता. ते शॉपिंग करून बसले आणि ते मार्गो मध्ये साहित्य थोडं घेऊन आपण चाललो आहे रूमवर फ्रेश होऊन आपण मेन कार्यक्रमाला चालू होणार आहे. पाळणा उत्सव. तर बघा तुम्ही.
दर्शन झालेलं आहे. हे चल चला की. सगळे कार्यक्रम झालेले आहे. थोड्या वेळात तर निघणार आहे. तर एवढं छान वातावरण आहे की नाही, खूप छान वातावरण, प्रसन्न वातावरण आहे आणि सांगण्या पलीकडचं वातावरण आहे. म्हणजे असा विषय आज या ठिकाणी आपण आलेलो आहे. खूप अटीतटीच्या रस्त्यातून घरगुती खानावळ आहे. काय करायचं इकडे घरगुती खानावळ आहे. हायवे लागला. मॅट्रो झाला की प्रश्न पडले आणि मॅपला चालत्या लोकेशन टाकले असं वाटायले. एकदम हिडन पॉइंट आहे, तुम्हाला बघायला मिळेल. खाली जायचं आपल्याला जायचं आहे. चटपटा भेळ आहे. पाय घसरला तर मेंदूवर लहान मार बसेल. मार बसेल. तटत रे डोक्याला. काय तिकडे जायला अवघड आहे, पण जराशी फाटीर पण अभिमान वाटेल तिथे गेल्यावर. ताम भरलंय घुसल. असले विषय बघायला इथे समुद्र नसती. त्यात करायला तिकडे लागेल. तुम्ही बघू शकता इथे आहे गुफा. पाटील कोण आपल्याकडे इकडे बघायला आईला टाईट आहे गिरी. कमान दिसना मला. हे नाही ते आतलं. आता काय तिकडे जावलं सा. एवढे गुहेत काय संडास केले मी. बाहेर रायगडावर जर बघितलं जायचं काहीच नाही. व्यस्त जीवनातून ब्रेक घ्या, फिरायला जा, मनमुराद जगा आणि प्रवास हा जगा. कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात, टेन्शन असते, काही ना काही तर प्रॉब्लेम असतात. पण आपण घालवलेल्या मित्रांसोबतचा वेळ, त्यांच्यासोबत जगलेली लाईफ, यावर
म्हणजे आनंदाचे फुंकर घालायचं काम करत असते. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा वेळ काढा. अनेक ठिकाणी फिरण्यासारखं भरपूर काय काय आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही जा, फिरा आणि आयुष्य जगा. तुम्हाला एक वेगळाच आनंद पाहायला मिळेल.